हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न विथ फन. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश विषयातील 3.5 दी अल्केमी ऑफ नेचर या धड्याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग या पाठावर आधारित पहिला प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला आहे, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द वेब दॅट हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स ऑफ फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट. 1 इज डन फॉर यू. याचा अर्थ असा की धडा पुन्हा एकदा नीट वाचा आणि खाली दिलेला हा वेब चार्ट पूर्ण करा. यात आपल्याला हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाच्या फुलाची वेगवेगळी फीचर्स किंवा वैशिष्ट्ये लिहायची आहेत. एक उत्तर तुम्हाला आधीच सोडून दाखवलं आहे. या वेब चार्टच्या मधोमध विषय दिला आहे फीचर्स ऑफ फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट, म्हणजेच जास्वंदाच्या फुलाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य जे आपल्याला उजव्या बाजूला दिलं आहे ते आहे फ्लावर ब्लूम्स एव्हरी फॉर्टनाईट, म्हणजेच हे फूल दर पंधरवड्याला एकदा उमलतं. त्याच्या खाली दुसरं वैशिष्ट्य आहे इट इज बिग, ब्राईट अँड टेंडर. याचा अर्थ हे फूल आकाराने मोठं, तेजस्वी आणि अतिशय नाजूक असतं. तिसरं वैशिष्ट्य डाव्या बाजूला खाली आहे ॲज इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग, म्हणजे जशी संध्याकाळ जवळ येते तसं हे टवटडीत फूल कोमे जायला सुरुवात होतं. आणि शेवटचं चौथं वैशिष्ट्य डाव्या बाजूला वर आहे इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा आहे, द रायटर एक्सप्लेन्स द कंट्रास्टिंग फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक इन द टेक्स्ट. राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिव्हन टेबल. याचा अर्थ असा की लेखकाने पाठात पाणी आणि खडक यांची परस्पर विरोधी वैशिष्ट्ये म्हणजेच कॉन्ट्रास्टिंग फीचर्स सांगितली आहेत. आपल्याला ती सगळी वैशिष्ट्ये खाली दिलेल्या तक्त्यात लिहायची आहेत. नक्कीच. पाण्यासाठी पहिलं वैशिष्ट्य आहे वॉटर इज जेंटल, म्हणजे पाणी अतिशय सौम्य आणि शांत असतं. त्याच्या अगदी उलट खडकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे रॉक सॅड हार्ड, म्हणजेच खडक खूप कठीण आणि टणक असतात. आता दुसरा मुद्दा पाहूया. पाण्यासाठी लिहिलं आहे वॉटर हॅज अ पॉवरफुल नेचर, म्हणजे सौम्य असूनही पाण्यामध्ये एक शक्तिशाली स्वभाव असतो. तर खडकासाठी लिहिलं आहे अ यील्डिंग नेचर एक्झिस्ट्स इन द रॉक. तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पाण्यासाठी आहे वॉटर पर्सिस्ट्स अँड पर्सिव्हिअर्स, म्हणजे पाणी सतत प्रयत्न करत राहतं, चिकाटी सोडत नाही. आणि खडकासाठी आहे द रॉक यील्ड्स विथ प्रेशर. आता शेवटचा चौथा मुद्दा. पाणी काय करतं बघा. वॉटर कार्व्स अँड शेप्स द रॉक, म्हणजेच पाणी त्या कठीण खडकाला कोरतं आणि त्याला योग्य तो आकार देतं. आणि त्याचा परिणाम खडकावर काय होतो तर रॉक इज फॉर्म्ड अँड शेप्ड बाय वॉटर. मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी एक छोटीशी विनंती. जसं पाणी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कठीण खडकाला आकार देतं, तसंच आम्हीही तुमच्यासाठी हे शैक्षणिक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. अगदी बरोबर. आमची ही मेहनत आणि तुमचा अभ्यास अखंड सुरू राहावा यासाठी तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची आम्हाला गरज आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमचं एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देते. चला आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा आहे, इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. डू यू अग्री? Justify your answer by citing some examples from the text and some that you have experienced or heard from someone. याचा अर्थ असा की इम्पॉसिबल म्हणजेच अशक्य हा शब्दच फोडला तर तो म्हणतो आय एम पॉसिबल, म्हणजेच मी शक्य आहे. तुम्हाला हे वाक्य पटतं का? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? आणि जर असाल तर तुमच्या उत्तराचं समर्थन करण्यासाठी पाठातील काही उदाहरणे द्या आणि काही तुमच्या स्वतःच्या अनुभवातली किंवा ऐकिवातली उदाहरणे सांगा. आता याचं उत्तर कसं लिहायचं ते पाहूया. आन्सर, येस आय अग्री. इट इज पॉसिबल टू डू द मोस्ट डिफिकल्ट ऑफ थिंग्स प्रोव्हाइडेड वी हॅव द विल अँड कन्व्हिक्शन टू डू सो. चला मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न चौथा आहे फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. याचा अर्थ असा की खाली दिलेल्या शब्दांसाठी किंवा वाक्प्रचारांसाठी पाठातून समानार्थी म्हणजेच सिनोनिम्स शोधून लिहायचे आहेत. पहिला आहे ए, अ स्ट्रॉंग फीलिंग ऑफ फिअर ऑर रिस्पेक्ट. याचं उत्तर आहे ऑ. दुसरं आहे टू डायरेक्ट अथॉरिटेटिव्हली, म्हणजे हक्काने किंवा अधिकाराने आदेश देणे. याचं उत्तर आहे कमांड. तिसरं आहे टू पियर थ्रू. याचा अर्थ कशातून तरी हळूच डोकावून पाहणे. याचं उत्तर आहे पीप. चौथा आहे लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल,
म्हणजे जे आकाराने विशाल आणि अतिशय सुंदर भव्य आहे. याचं उत्तर आहे मजेस्टी. पाठात झाडाच्या आणि समुद्राच्या भव्यतेसाठी हा शब्द आला आहे. 5वा आहे इझिली ब्रोकन ऑर डॅमेज्ड, म्हणजे जे खूप नाजूक आहे आणि सहज तुटू शकतं. याचं उत्तर आहे डेलिकेट. जसं कोळ्याचं जाळं किंवा फूल नाजूक असतं त्यासाठी हा शब्द वापरला आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न 5वा आहे, हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस मॅक्सिम टू बी इनकरेक्ट? टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिव्हन टॉपिक. क्लू टीमवर्क. याचा अर्थ असा की टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, म्हणजेच एकाच कामात खूप लोक लुडबुड करायला लागले की ते काम बिघडतं. ही म्हण चुकीची आहे. हे तुम्ही कसं सिद्ध कराल? आपल्याला या विषयावर काउंटर व्ह्यू म्हणजेच एक विरोधी मत लिहायचं आहे आणि त्यासाठी टीमवर्क या मुद्द्याचा वापर करायचा आहे. आता याचं उत्तर टप्प्याटप्प्याने पाहूया. आन्सर, काउंटर व्ह्यू टू टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. When we wish to convey the idea that having too many people working on one task at once can only result in chaos, we use the proverb, too many cooks spoil the soup. म्हणजे जेव्हा आपल्याला असं सांगायचं असतं की एकाच कामावर खूप जास्त लोकांनी काम केल्यामुळे फक्त गोंधळ उडतो, तेव्हा आपण ही म्हण वापरतो. आता 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न आहे, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशन. याचा अर्थ असा की ओशन म्हणजेच महासागर या शब्दाशी संबंधित असलेल्या सर्व शब्दांची आपल्याला यादी करायची आहे. याची जी उत्तरे दिली आहेत ती आता आपण एक एक करून पाहूया. पहिला शब्द आहे फिशर्स, म्हणजेच समुद्रावर मासेमारी करणारे लोक. दुसरा शब्द आहे सॉल्टी, म्हणजे समुद्राचं खारट पाणी. तिसरा शब्द आहे मजेस्टिक, म्हणजेच समुद्र हा अतिशय भव्य आणि राजेशाही वाटतो. चौथा शब्द आहे ब्लू, म्हणजेच पाण्याचा अथांग निळा रंग. 5वा शब्द आहे वेव्स, म्हणजे समुद्रावर येणाऱ्या लाटा. आणि शेवटचा शब्द आहे वॉटर, कारण अथांग पाणी हेच तर समुद्राचं मुख्य रूप आहे. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न 7वा आहे, The author has very positively described the different things in nature. Discuss with your partner the special features of each one of them. Add on. याचा अर्थ असा की लेखकाने निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचे खूप सकारात्मक वर्णन केले आहे. त्या प्रत्येक गोष्टीचे स्पेशल फीचर म्हणजेच खास वैशिष्ट्य काय आहे आणि त्यातून आपण काय शिकलो म्हणजेच व्हॅल्यू लर्न्ड हे आपल्याला या तक्त्यात लिहायचे आहे. या तक्त्यात एकूण 10 गोष्टी आहेत. आपण काही महत्त्वाची उदाहरणे पाहूया. पहिली गोष्ट आहे वॉटर. याचं वैशिष्ट्य दिलं आहे फ्लोज जेंटली येट कार्व्स हार्ड रॉक्स ओव्हर टाइम, म्हणजे पाणी शांतपणे वाहतं पण वेळ आल्यावर कठीण खडकाला सुद्धा आकार देतं. यातून आपण काय शिकतो? पर्सिस्टन्स अँड ह्युमिलिटी कॅन ओव्हरकम द हार्डेस्ट ऑब्स्टिकल्स, म्हणजेच चिकाटी आणि नम्रता असेल तर आपण मोठ्या संकटांवरही मात करू शकतो. दुसरा आहे रेनबो, म्हणजेच इंद्रधनुष्य. याचं वैशिष्ट्य आहे अपियर्स आफ्टर रेन अँड कलर्स द होल स्काय, म्हणजे पावसानंतर हे येतं आणि संपूर्ण आकाश रंगीत करतं. यातून शिकवण मिळते स्प्रेड जॉय अँड ब्युटी टू अदर्स इवन फॉर अ शॉर्ट टाइम, म्हणजे दुसऱ्यांना आनंद आणि सौंदर्य द्या जरी ते थोड्या वेळासाठी असेना. तिसरा आहे कॅटरपिलर, म्हणजे सुरवंट. याचं वैशिष्ट्य आहे टर्न्स इनटू अ ब्युटिफुल बटरफ्लाय, म्हणजेच त्याचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होतं. व्हॅल्यू लर्न्ड आहे ॲक्सेप्ट चेंज ट्रान्सफॉर्मेशन टू अचीव्ह बेटर रिझल्ट्स, म्हणजेच चांगल्या रिझल्टसाठी बदल स्वीकारायला शिका. आणि 10वा आहे स्पायडर वेब्स, म्हणजेच कोळ्याचं जाळं. याचं वैशिष्ट्य आहे डेलिकेट येट स्ट्रॉंग, म्हणजे ते नाजूक दिसतं पण खूप मजबूत असतं. यातून शिकवण मिळते स्ट्रेंथ इज नॉट ऑलवेज अबाउट साईज. डू नॉट अंडर एस्टिमेट द स्मॉल डेलिकेट. ताकद नेहमी आकारावर अवलंबून नसते. लहान गोष्टींना कधीही कमी समजू नका. चला तर मग आता पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न 8वा आहे, युअर फ्रेंड हॅज हिज बोर्ड एक्झाम. ही स्टडीज फॉर 14 hours a day sitting at one place. Write a letter to him giving him tips to relax and be stress free. बरोबर. याचा अर्थ तुमच्या एका मित्राची बोर्डाची परीक्षा आहे आणि तो एकाच जागी बसून तब्बल 14 तास अभ्यास करतोय. त्याला रिलॅक्स कसं व्हायचं आणि ताणतणावमुक्त कसं राहायचं याबद्दलच्या टिप्स देणारं पत्र तुम्हाला लिहायचंय. याचे सविस्तर उत्तर व्हिडिओमध्ये दिले आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता 9वा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, यू हॅव एन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. यू हॅव इन्व्हायटेड एन एन्व्हायरमेंटलिस्ट. You have to interview him or her about how to save environment. Frame about 10-12 questions for the interview. म्हणजे
शाळेत पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा होत असताना एका पर्यावरणवाद्याची मुलाखत घेण्यासाठी आपल्याला 10 ते 12 प्रश्न तयार करायचे आहेत. आपण त्यांचं स्वागत, गुड मॉर्निंग सर, हॅपी टू सी यू हिअर इन आवर स्कूल असं करून प्रश्नांची सुरुवात करूया. व्हॉट डज एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मीन इन सिम्पल वर्ड्स? वाय इज इट इम्पॉर्टंट टू सेव्ह आवर एन्व्हायरमेंट? व्हॉट आर द मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स टुडे? हाऊ कॅन स्टुडंट्स हेल्प इन प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग ट्रीज? अगदी बरोबर स्वाती. पुढील प्रश्न असे असू शकतात. व्हॉट इज द रोल ऑफ रिसायकलिंग इन सेव्हिंग द एन्व्हायरमेंट? हाऊ कॅन वी रिड्यूस पोल्युशन इन आवर डेली लाईफ? हाऊ कॅन वी सेव्ह वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी ॲट होम अँड स्कूल? What harmful effects does plastic have on nature? How can we keep our surroundings clean? What message would you like to give to students about the environment? मित्रांनो, पर्यावरण वाचवणे ही जशी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, तसंच अभ्यास करणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि आमच्या अभ्यासात मदत करणे ही आमची आवड आहे. हो, आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर आम्हाला खूप ऊर्जा देतो. थँक्यू फ्रेंड्स. चला आता 10वा प्रश्न सोडवूया. राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. इथे आपल्याला शाळेत साजरा झालेल्या पर्यावरण दिनावर एक बातमी म्हणजे न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. याची सुरुवात हेडलाईन आणि तारखेने करायची असते. याचा नमुना उत्तरामध्ये दिला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गपूरक जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. चला मुलांनो, आता आपण एक छानशी गोष्ट लिहिणार आहोत. प्रश्न 11वा आहे. डेव्हलप अ स्टोरी विथ द गिव्हन एंडिंग अँड सो अदिती डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. तसेच योग्य शीर्षक आणि तात्पर्य द्यायचे आहे. या गोष्टीचा टायटल आहे अ स्मॉल स्टेप फॉर अ ग्रीन फ्युचर. गोष्ट थोडक्यात अशी आहे. अदिती ही एका छोट्या गावात राहते. तिने पाहिले की बांधकामासाठी झाडे तोडली जात आहेत, ज्यामुळे उष्णता वाढली आहे. बरोबर. पण मग शाळेत एन्व्हायरमेंट डे साजरा झाला आणि तिला झाडांचे महत्त्व समजले. तिने नुसते वाईट न वाटून घेता कृती करायचे ठरवले. तिने मित्र आणि शिक्षकांच्या मदतीने झाडे लावली. परिसर पुन्हा हिरवागार झाला. आणि म्हणूनच अँड सो अदिती डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. या गोष्टीचं मॉरल आहे, स्मॉल एफर्ट्स बाय इंडिव्हिज्युअल्स कॅन ब्रिंग बिग चेंजेस इन प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. चला आता थोडी गंमत करूया. पुढचा प्रश्न 12वा आहे. जस्ट फॉर लाफ्स. यात आपल्याला एक गेम खेळायचा आहे. यात वर्गाचे 2 गट करायचे. ग्रुप ए ने इफ ने सुरू होणारी अर्धी वाक्ये म्हणजे कंडिशनल क्लॉजेस लिहायची आणि ग्रुप बी ने पुढचा भाग म्हणजे मेन क्लॉज लिहायचा. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र वाचले जातात तेव्हा खूप विनोदी वाक्य तयार होतात. जसे की ग्रुप ए, इफ आय विन द कॉम्पिटिशन. ग्रुप बी, आय विल गो फॉर अ वॉक इन द पार्क. म्हणजे स्पर्धा जिंकल्यावर कोणी पार्कमध्ये फिरायला जाईल का? दुसरा बघा. इफ आय ओपन दिस टिन आय विल गो बंजी जम्पिंग. डबा उघडण्याचा आणि बंजी जम्पिंगचा काहीच संबंध नाही. तसंच इफ आय गो टू द झू आय विल बी स्टेईंग देअर. म्हणजे प्राण्यांच्या पिंजऱ्यात राहायचं की काय? अशा प्रकारे चुकीची जोडी लागल्यामुळे खूप विनोद होतो. चला तर मग मुलांनो, आता आपण पाठाच्या शेवटी असलेला लँग्वेज स्टडी हा महत्त्वाचा भाग पाहूया. प्रश्न पहिला आहे, मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पहिली जोडी जेंटलच्या विरुद्ध हार्ड. दुसरी इम्पॉसिबलच्या विरुद्ध पॉसिबल. तिसरी कलॉसलच्या विरुद्ध स्मॉल. चौथी जोडी शॉर्टच्या विरुद्ध लॉंग. पाचवी डिफिकल्टच्या विरुद्ध इझी. आणि शेवटची डेलिकेटच्या विरुद्ध स्ट्रॉंग. आता प्रश्न दुसरा, कम्प्लीट द टेबल. यात आपल्याला शब्दांची नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब अशी रूपं लिहायची आहेत. पहिला शब्द स्ट्रॉंग. नाउन स्ट्रॉंगनेस किंवा स्ट्रेंथ. वर्ब स्ट्रेंथन. ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंग. ॲडवर्ब स्ट्रॉंगली. दुसरा शब्द पॅशन. नाउन पॅशन. वर्ब नाही, याचं क्रियापद होत नाही. ॲडजेक्टिव्ह पॅशनेट. ॲडवर्ब पॅशनेटली. तिसरा शब्द चेंज. नाउन चेंज. वर्ब चेंज. ॲडजेक्टिव्ह चेंजेबल. ॲडवर्ब नाही. आणि शेवटचा शब्द ऑर्गनायझेशन. नाउन ऑर्गनायझेशन. वर्ब ऑर्गनाइज. ॲडजेक्टिव्ह ऑर्गनायझेशनल. ॲडवर्ब ऑर्गनायझेशनली. मुलांनो, आजचा हा वर्कशॉप इथेच संपतोय. अभ्यास करत रहा. बाय एव्हरीवन, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.